आपली भाईचं कटिंग परफेक्ट आलंय का नाही ते ओळखायची एक ट्रिक म्हणजे भाई कटिंग करताना जो आपण पार्ट कट करतो, भाईला आकार देतो, त्यावेळेस हा पार्ट निघला पाहिजे. असा फिशसारखा आकार पार्टचा कट झाला तर 100% आपली भाई कटिंग परफेक्ट झालेली आहे हे ओळखायचं. तर अशाच परफेक्ट भाई कटिंगचं कटिंग पूर्ण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला भाई रुंदीची एक ट्रिक सांगणार आहे. हा भाई ब्लाऊज कटिंगचा समोरचा पार्ट आहे. ह्या पार्टपासून आपण भाईची रुंदी कशी ठरवायची तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला आपण आज 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजसाठी भाईचं कटिंग करणार आहोत. आपण 38 साईजच्या ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे 38 साईजच्या भाईचं कटिंग करताना काय करायचं आहे, डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे कारण डबल फोल्ड पेपरच घ्यायचा असतो आणि उंची नेहमी फोल्ड बाजूवरती टाकायची आहे. तर बघू शकता आता आपल्याला 38 साईजच्या भाईचं कटिंग करायचं. भाईची उंची आहे 4.5 इंच भाईची उंची आहे. तर 4.5 इंच भाईची उंची अस्तरचा ब्लाऊज आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं. सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई मार्जिन जे आहे ते भाईच्या ह्याच्यामधलं अर्धा इंच घ्यायचं आहे. तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्या, बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आपला अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तयार भाईची उंची आपल्याला इथं 4.5 इंच घ्यायची आहे. 4.5 इंच घेतलेली आहे. आता वरच्या बाजूला हे आपण बरोबर 5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे 4.5 अधिक अर्धा बरोबर 5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्यभागी आपण 5 इंचाला मार्किंग करून घेऊ, म्हणजे कुठंही आपलं चुकणार नाही, एकदम बरोबर येईल त्यासाठी आपण. आणि हा आपण बॉक्स तयार करून घेऊया. आणि हे अर्धा इंच आहे ना, हे अर्धा इंच ही आपण मार्किंग करून घेऊयात. झालेलं आहे. आता आपली ही भाईची उंची आणि हे अर्धा इंच शिलाई मार्जिन झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे. तर भाईची रुंदी आपल्या ह्या पार्टपासून बघायची आहे. हा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. हा पार्ट जितका असेल, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, हा पार्ट बघून आपल्याला भाईची रुंदी ठरवायची आहे. हा एक सिक्रेट फॉर्म्युला आहे भाई रुंदीचा. तर बघा हे मोजून घ्यायचं आहे. तर बघा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या, तुम्ही ह्याचप्रमाणे प्रत्येक साईजचा आपल्याला भाईची रुंदी काढायची आहे. आता बघा हे किती आलेलं आहे, असं क्रॉस मोजून घ्यायचं. 8.5 इंच आलेलं आहे आपलं, बरोबर 8.5 इंच आलेलं आहे. ह्यामध्ये आपल्याला बरोबर 1 इंच मिक्स करायचं आहे आणि भाईची रुंदी काढायची आहे. एकदम परफेक्ट माप आहे, यामध्ये भाई रुंदी तुमची बिलकुल कमी पडणार नाही. ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो, त्यामुळे ह्या पद्धतीने एकदा भाईची कटिंग करून बघा. आपला किती आलेलं, 8.5 आलेलं, 1 इंच मार्जिन बरोबर आपण इथं 9.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे भाईची रुंदी किती घेतलेली आहे आपण इथं 9.5 इंच भाईची रुंदी घेतलेली आहे. अशा पद्धतीने भाईची रुंदी काढली तर भाई कधीही चुकत नाही बिलकुल, त्यामध्ये काही एक प्रॉब्लेम येत नाही. आता बघा उंची झालं आणि रुंदीही झालं. रुंदी किती घेतली आणि कशी काढली आणखीन एकदा सांगते. हा पार्ट इथून इथपर्यंत मोजून बघायचा, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या. हा क्रॉसमध्ये मोजायचा आहे. कसं मोजायचा, हे बघा असं, हे असं मोजून घ्यायचं आहे. किती आलेलं आहे आपलं अंतर, बरोबर 8.5 इंच अंतर आलेलं आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, ह्याच पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा क्रॉसमध्ये आणि आपल्याला भाईची रुंदी ठरवायची आहे. ह्यामध्ये जो पार्ट आलेला आहे यामध्ये 1 इंच मिक्स करायचं. आता भाईला आकार द्यायचे आहेत. 4.5 इंचाची भाई आहे, आपल्याला कॅप हाईट आहे ती 4-4.5 इंच भाईची उंची असेल त्यावेळेस कॅप हाईट आपल्याला 2 इंच घ्यायची आहे. इथं आपण बरोबर 2 इंच आहे. भाईच्या उंचीनुसार कॅप हाईट नेहमी बदलते. इथं 2 इंच कॅप हाईट घेतलेला आहे. 2 इंच कॅप हाईट घेतले, तिथं खाली आपल्याला बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. आता आपल्याला भाईला 2 आकार असतात. 2 आकार देण्यासाठी 2 मार्किंग करायचे आहेत. एक मार्किंग करायचे आहे आपल्याला सुरुवातीला 1 इंचाला एक मार्किंग करायची आणि परत आपल्याला 2 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचे आहे. 2 भाईचे आकार देण्यासाठी आपण इथं 2 मार्किंग करून घेतलेले आहे. सुरुवातीला आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे पाठीमागचा जो भाग असतो आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे. इथून सुरुवात करायची, इथून आणि हा असा आकार द्यायचा आहे आपल्याला. बघू शकता मी आकार कसा दिलेला आहे. हा एक आकार झाला. आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी हे जे 2 इंच घेतला आपण वरतून खाली
त्या 2 इंचापासून खाली बरोबर 2.5 इंचाला एक मार्क करायचा आहे. 2.5 इंचाला ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे ना त्याच ठिकाणी खाली अर्धा इंच बरोबर घ्यायचं आहे. ठीक आहे, अर्धा इंच घेतल्यानंतर आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे एकदम कडेपासून. आता दुसरा आकार देण्यासाठी फक्त इथून ह्या पॉईंटला जॉईन करून हा पॉईंट जॉईन करायचा. त्यामुळे काय होतं, बाहीचे आकार आहेत ना एकदम बरोबर येतात. हे बघा असं. अशा पद्धतीने कोणत्याही साईजची बाही कटिंग असू द्या अशाच पद्धतीने बाहीला आकार द्यायचे, म्हणजे बाहीचे आकार व्यवस्थित आले. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असा जर आकार तयार झाला तर बाही आपली परफेक्ट येते. आता आपल्याला 38 साईजचा ब्लाऊज आहे. दंडघेर आहे तो 5.75 इंच घ्यायचा आहे. 5.75 इंच दंडघेर आहे. 1.5 इंच मार्जिन आहे. हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. जिथं कॅप हाईट घेतली तिथून खाली आपल्याला असं क्रॉस मार्किंग करायचं आहे. सरळ मार्किंग केलं तर बाही फिटिंग बरोबर सरळ लाईन येत नाही, त्यामुळे हे असं क्रॉस मार्किंग करायचं आहे. आणि हे जे आहे ते बाहीमधलं शिलाई मार्जिन 1.5 इंच आहे. हे उंचीमधलं शिलाई मार्जिन आहे. हे बाहीमधलं शिलाई मार्जिन आहे. जे आपण ब्लाऊजमध्ये घेतो ना छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन, ते हे शिलाई मार्जिन आहे. आता आपल्याला हे कट करायचं आहे. क्रॉसमध्ये कट करायचं. हे असं सुरुवातीला 2 इंचापर्यंत कट करायचं आणि बाहेरचा आकार दिला ना आपण अगोदर. आता हे कट केल्यानंतर आता दुसरा आकार कट करण्यासाठी बाही उकलून घ्यायची आणि मग हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता कसला भारी आकार तयार झालेला आहे. मी दाखवल्याप्रमाणे हे असे आकार आपले कट झाले पाहिजे. असे आकार कट झाले ना तर आपली बघू शकता बाही कटिंग एकदम परफेक्ट येते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असा फिशसारखा आकार कट झाला पाहिजे, त्यामुळे आपली बाही कटिंग एकदम परफेक्ट येते. बाहीचे आकारही बघू शकता, कुठंही प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीनं कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग करा, बाही तुमची एकदम परफेक्ट येईल आणि बाहीमध्ये ज्या काही अडचणी येतात त्या बिलकुल येणार नाहीत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.